हॅलो फ्रेंड्स, ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ब्लाऊजला हुक लावणे, बटन लावणे, लूप करणे आणि काजे करणे. आणि हे जर आखीव रेखीव असले तर ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये अजूनच भर पडते. इथे मी 1 इंच आणि 1.5 इंच अशा 2 पट्ट्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत. माझ्या उजव्या हाताकडचा हा जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने उलट केलाय. उलट भागावर मोठी पट्टी आणि सरळ भागावर छोटी पट्टी मी ठेवते. आता ही पट्टी याला जोडायची आहे. ही पट्टी जोडत असताना जो बाहेर आलेला भाग आहे तो बाहेरच राहू द्यायचा आहे आणि पट्टी सरळच जोडायची आहे. क्रॉस पट्टी लावत असताना मी ती थोडीशी पुढेच लावत असते, त्यामुळे हा भाग निघालेला आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी ही पट्टी लावून घेते. दोन्ही पट्ट्या मी फक्त सरळच लावून घेतलेल्या आहे, कुठेच पट्टी फोल्ड केलेली नाहीये. या ठिकाणी सुद्धा शिल्लकचा जो भाग आहे तो मी बाहेर काढून टाकणार आहे आणि पट्टी सरळच लावते. आधी मी हे व्यवस्थित कट करून घेतलं असतं आणि नंतर पट्टी लावली असती तरी सुद्धा चाललं असतं. पट्टीच्या खालच्या बाजूला अर्धा इंच पट्टी ठेवून मी बाकीचा भाग कट करून घेतलेला आहे. आणि आता या दोन्ही पट्ट्यांवर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देत असताना खालचा जो अर्धा इंचाचा पट्टीचा भाग आहे तो मी फोल्ड करून घेतलेला आहे. या पट्टीला सुद्धा दाबटीप देत असतानाच मी खालचा भाग मागच्या बाजूने फोल्ड करून घेते. दोन्ही पट्ट्यांना दाबटीप दिल्यानंतर आपल्याला ह्या पट्ट्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत. आता ही जी उलट बाजू आहे ही अशा पद्धतीने वरच्या बाजूने फोल्ड करायची आहे. खालच्या बाजूने थोडं रफू करून मध्यभागी आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. आता ही जी उजव्या साईडची पट्टी आहे ही मी पूर्णपणे फोल्ड केली आहे आणि याला सरळ टीप मारली. आता या ब्लाऊजची हुक पट्टी आणि लूप पट्टी हे तयार झालेले आहेत. या ब्लाऊजला बटन लावायचे आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने हा ब्लाऊज उलट केलेला आहे आणि आता याला बटन पट्टी आणि काचपट्टी आपण लावून घेणार आहे. आधीसारखंच मी सरळ भाग जो आहे त्याच्यावर छोटी पट्टी आणि जो उलट भाग आहे त्याला मोठी पट्टी अशा पद्धतीने लावून घेते. फक्त हुक पट्टी आणि बटन पट्टीमध्ये फरक एवढाच आहे की हुक पट्टी लावत असताना मी वरच्या बाजूने पट्ट्या लावायला सुरुवात केली होती आणि बटन पट्टी लावत असताना मी खाली क्रॉस पट्टीच्या साईडने पट्ट्या लावण्यासाठी सुरुवात केली. आमच्याकडच्या एरियामध्ये आम्ही ब्लाऊजला उजव्या साईडने हुक लावत असतो, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बायका ब्लाऊजला डाव्या साईडने हुक लावत असतात. तर मी जी हुक लावण्याची पद्धत सांगितलेली आहे ती उजव्या बाजूची आहे. तुम्हाला जर डाव्या बाजूने हुक लावायची सवय असेल तर तुम्ही मी जशी बटन पट्टी लावते त्याच पद्धतीने लावलं तरी सुद्धा चालेल. पट्ट्या लावत असताना मी पहिले पट्टी लावली, त्यानंतर त्यावर दाबटीप दिली. दाबटीप देत असताना खालचा अर्धा इंचाचा भाग फोल्ड केला आणि त्यानंतर पट्टी फोल्ड केली. आता आपण मशीनवर लूप कसे तयार करायचे हे बघणार आहोत. त्यासाठी मी अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतली आणि त्याचं सेंटर काढलंय आणि या सेंटरपासून वरच्या भागाचा सेंटर आणि खालच्या भागाचा सेंटर असं मी मार्किंग करून घेतलंय. आता इथे खालच्या बाजूला मी थोडंसं रफू करते आणि खालच्या बाजूला तिरकस येते. खाली तिरकस आल्यानंतर मशीनचं फूट मी उचललेलं आहे आणि पुन्हा वर तिरकस आली आहे आणि थोडंसं रफू करते. मशीनचं फूट उचलून मी पुन्हा सरळ केलंय. मी इथे आता कशा पद्धतीने शिलाई मारणार आहे हे तुम्हाला खडूने मार्क करून दाखवते. इथे प्रत्येक मार्किंगवर आपल्याला अशा पद्धतीचे त्रिकोण तयार करायचे आहेत आणि प्रत्येक त्रिकोण तयार करताना वरच्या बाजूने मी रफू करून घेते. रफू करत असताना मी माझ्या हाताची दोन्ही बोटं मी कशा पद्धतीने ठेवले ते तुम्ही पाहू शकता. लूप तयार करत असताना आपल्याला मशीनचं फूट प्रत्येक वेळेला उचलून घ्यायचंय आणि त्यानंतरच पुढची शिलाई मारायची आहे. इथे प्रत्येक त्रिकोणाला रफू केल्यामुळे आपले जे लूप आहेत ते एकदम मजबूत असे तयार होतात. तुम्ही जर इथे फक्त त्रिकोणी आकारामध्ये शिलाया जर मारल्या तर हुक लावल्यानंतर तिथली शिलाई लगेच उसवते. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे मजबूत आणि फिनिशिंगमध्ये लूप तयार करू शकता. शेवटचं लूप तयार करत असताना आता आपल्याला अशा पद्धतीने बाहेर निघायचंय. इथे सुद्धा रफू करून घेतलंय मी. आता तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये हे लूप तयार झालेले आहेत. आता ब्लाऊजला मशीनवर काजे तयार करण्यासाठी मी मार्किंग करून घेतलंय. मशीनची शिलाई मी एकदम बारीक करून घेते. आता प्रत्येक मार्किंग केलेल्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा आकार काढायचा आहे. इथे मी खालच्या बाजूने सुरुवात करते. मी जसा पेनाने आकार काढून दाखवला होता तसाच आकार इथे काढायचा आहे. आकार काढत असताना आपल्याला जिथे गरज वाटेल त्या ठिकाणी आपल्याला फूट उचलायचा आहे.
याच्यावर मी 2दा शिलाई मारणार आहे, त्यामुळे ते एकदम मजबूत असं तयार होईल। इथे मी एकदम बारीक शिलाई मारते आणि तीही 2दा। त्यामुळे आपण यातला आतला भाग कट जरी केला तरी सुद्धा यातले धागे अजिबात निघत नाही। अशा पद्धतीचे काजे तुम्ही साध्या मशीनवर सुद्धा करू शकता। हे तयार करत असताना आपल्याला फक्त मशीनची टीप ही एकदम बारीक करून घ्यायची आहे। सर्व काजे तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने ते आपल्याला कट करायचे आहेत। शिलाई मारलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने मी कापड फोल्ड केलं आणि त्यानंतर इथे कट केलं। पुढच्या बाजूने कट केल्यानंतर मागच्या बाजूने सुद्धा मी पुन्हा एकदा कट करून घेते। तुम्हाला जर हे थोडंसं लहान वाटत असेल तर तुम्ही थोडीशी आतल्या बाजूने कात्री सुद्धा मारू शकता त्याला। फक्त आपण जिथे शिलाई मारलेली आहे त्या शिलाईच्या आतमध्येच आपल्याला हे कट करायचंय। अशा पद्धतीचे काजे सुद्धा एकदम फिनिशिंग मध्ये तयार होतात आणि हे टिकाऊ सुद्धा असतात, याचे धागे दोरे अजिबात निघत नाही। तर अशा पद्धतीने आपण मशीनवर काजे तयार करून घेतलेले आहेत। आता ब्लाउजला हुक कशा लावायच्या हे तुम्हाला मी दाखवते। 5 हुक लावायच्या आहे, त्यासाठी मी व्यवस्थित मार्किंग करून घेते। इथे मी एकदम टिकाऊ आणि फिनिशिंग मध्ये हुक कशा लावायच्या ते दाखवणार आहे। इथे मी 5 हुका घेतलेल्या आहेत। बऱ्याच जणी हुक लावताना ती अशी थोडी बाहेरच्या बाजूला लावतात, पण आपल्याला ती तशी लावायची नाहीये। तर अशा पद्धतीने ती थोडीशी आतमध्ये ठेवायची आहे। माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याने मी ती घट्ट पकडून ठेवलेली आहे। इथे मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने काढून घेतला। आता हा दोरा अशा पद्धतीने गोल फिरवायचा आणि पुन्हा याच्यामधून काढून घ्यायचा। इथे जर दोऱ्याचा गुंता होत असेल तर थोडासा व्यवस्थित करायचा आणि मग धागा ओढायचा आहे। आता मी पुन्हा हाताचा गोल राऊंड मारून घेतला आणि मग टाका मारला। दोऱ्याचा गुंता होऊ नये त्यासाठी मी माझ्या उजव्या हाताची जी 3 बोटं आहे त्याचा वापर करते। हुकेला 2 साइड दिलेल्या आहे, तर या साइडला आपल्याला 2 टाके मारायचेत आणि दुसऱ्या साइडला सुद्धा 2 टाके मारायचेत। प्रत्येक वेळेला टाका मारण्याच्या अगोदर मी अशा पद्धतीने हात गोलाकार फिरवून घेतला आणि त्यानंतर टाका मारलेला आहे। दोऱ्यामध्ये गुंता होऊ नये म्हणून मी त्यातून बोटं सुद्धा फिरवून घेते। प्रत्येकी 2-2 टाके मारून झाल्यानंतर मी ब्लाउज अशा पद्धतीने आडवं पकडलेलं आहे आणि इथे हुकेच्या तोंडाजवळून सुई काढून घेतलेली आहे। इथे त्याच्या खालून दोरा घेतलाय आणि मग गाठ मारते। अशा पद्धतीने मी प्रत्येक ठिकाणी 2-2 टाके मारून घेतलेले आहेत। 2 टाक्यामध्येच ही हुक एकदम पक्की बसते, त्यामुळे इथे अजून टाके घालण्याची अजिबात मला गरज वाटत नाही। फक्त आपण जेव्हा टाका घालतोय तेव्हा प्रत्येक टाक्याच्या वेळेला धागा ढिल्ला राहत नाहीये याची काळजी मात्र घ्यायची आहे। आता ही हुक आपण कितीही ओढली तरी सुद्धा ती हलत सुद्धा नाहीये, एवढी पक्की ती बसलेली आहे। आता हिला शेवटची गाठ मारून मी हिला पक्की करून घेते। याच पद्धतीने मी आता 5ही हुका लावून घेतलेल्या आहेत। एक हुक लावल्यानंतर दुसरी हुक लावताना आपण धागा कट सुद्धा करून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीने ठेवू सुद्धा शकतो। आता इथे हाताने मी लूप बनवणार आहे, त्यासाठी 4 पदरी धागा घेतलाय। मार्किंग केलेल्या ठिकाणी मी 2 वेळा अशा पद्धतीने टाका मारून घेते। एकाच जागेवर हा घालायचा आहे। एका बाजूने सुई टाकून दुसऱ्या बाजूने मी ती काढून घेते। 2 टाके मारून झाल्यानंतर आता सुई वर घ्यायची आहे आणि हातातला धागा अशा पद्धतीने गोल फिरवून या टाक्यामधून सुई काढून घ्यायची आहे। इथे जर दोऱ्यांचा गुंता होत असेल तर अशा पद्धतीने बोटांनी तो काढायचा आहे, त्यानंतरच गाठ पक्की करायची। आता मी पुन्हा अशा पद्धतीने धागा गोल फिरवून घेतला आणि या टाक्याच्या मधून गाठ मारली। आपण हुक लावत असताना ज्या पद्धतीने धागा गोल फिरवून टाका मारत होतो, आताही मी त्याच पद्धतीने करते। मी माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याने लूप पट्टी घट्ट पकडून ठेवलेली आहे आणि उजव्या हाताने धागा गोल फिरवून घेते आणि त्या टाक्याला गाठ मारते। ही गाठ मारत असताना आपल्याला फक्त एकच अडचण येऊ शकते की आपल्या धाग्यामध्ये गुंता होतात, तर त्यासाठी माझ्या उजव्या हाताचे जे उरलेले 3 बोटं आहेत त्याचा मी वापर करते आणि गाठ पॅक करण्याच्या अगोदर या बोटांच्या साहाय्याने गुंता काढून घेते। तुम्हाला जर अशा पद्धतीची गाठ मारता येत असेल तर तुम्हाला हुक लावणं, लूप तयार करणं किंवा काजे तयार करणं हे एकदम सोपं जातं। त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला ही गाठ मारण्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। हे अगदी सोपं आहे। मी ज्या स्टेपने तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्या स्टेपने जर तुम्ही ते हळूहळू केलं तर ते अजिबात कठीण वाटणार नाहीये। आपण मशीनवर जे लूप तयार करत असतो त्यापेक्षा हे लूप दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि ब्लाउजला सुद्धा फिनिशिंग दिसते। तर मी अशा पद्धतीचे हे 5ही लूप तयार करून घेतलेले आहेत आणि साड्यांवरचं ज्या वेळेला ब्लाउज असतं त्यावेळेला आपण अशा पद्धतीचे लूप करू शकतो। आता या ब्लाउजला आपण हाताने काजे बनवणार आहोत।
त्यासाठी मी पहिले मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने काजे कट करते। कट करत असताना मी पहिले पुढच्या साईडने थोडं कट करून घेतलं, त्यानंतर मागच्या साईडने सुद्धा कट केलेलं आहे। असं डोळ्याच्या आकाराचं 5ही ठिकाणी मी आता कट करून घेतलेलं आहे। आता इथे एक काजा मी तयार केलेला आहे। काज तयार करण्यासाठी मी खालच्या बाजूने सुई टाकून वरच्या बाजूने काढून घेतली, त्यानंतर हातातला दोरा गोल फिरवून खालच्या बाजूने सुई टाकून वरच्या बाजूने पुन्हा काढून घेतली। आता ही स्टेप आपल्याला करत पुढे जायचं आहे। हातातला धागा मी गोल फिरवून घेते आणि खालच्या बाजूने सुई टाकून वरच्या बाजूने काढून घेते। अशा पद्धतीने एक एक टाका मारत मी पुढे जाते। आपण हुक आणि लूप करताना जशा पद्धतीने गाठ मारलेली आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी गाठ मारते। आजकाल ब्लाउजला जास्त बटन लावले जात नाही, जास्तीत जास्त हुकच आपण लावत असतो, पण आपल्याला हुक सुद्धा लावता आले पाहिजे आणि बटन सुद्धा लावता आले पाहिजे। आणि जसं आपल्याला बटन लावता आले पाहिजे तसं आपल्याला काजे सुद्धा करताच आले पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा काजे बनवू शकता किंवा मी आधीची जी पद्धत सांगितलेली आहे मशीनवर काजे बनवण्याची त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। हाताने काजे बनवण्यापेक्षा मशीनवर काजे बनवायला एकदम सोपे जातात। याला जशी छान फिनिशिंग दिसते तशी त्या मशीनच्या काजांना सुद्धा खूप छान फिनिशिंग दिसते आणि आपल्या साध्या शिलाई मशीनवर सुद्धा ते करता येतात। एका ताईंनी मला कमेंट केली होती की हुकपट्टी आणि लूपपट्टी कशी लावायची ते सांगा। त्यासाठी आजचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे। ज्या वेळेला मी एखादं ब्लाऊज वगैरे शिवून दाखवत असते त्यावेळेला काय होतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी वेळ पुरत नाही आणि हे जर प्रत्येक वेळेला सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो। तर अशा जर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजत नाहीये तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेन। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा। माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की त्या फक्त व्हिडिओज बघतात पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये। तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे हुक लावलेले आहेत, हाताने लूप सुद्धा तयार केलेले आहेत, हाताने काजे सुद्धा तयार केलेले आहेत। इथे मी मशीनवरच लूप तयार केलेले आहेत आणि मशीनवरच काजे सुद्धा तयार केलेले आहेत। थँक यू।